Hello friends, in this video we are going to learn about inverse of matrix. In this video we are going to cover definition of inverse of matrix, after that uniqueness theorem, after that methods of finding inverse, which includes two methods. Number one is by elementary transformation and second is by adjoint method. या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स याची डेफिनेशन पाहणार आहोत. डेफिनेशन समजल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय. आफ्टर दॅट युनिकनेस ऑफ थेरम, जो आपण इन्व्हर्स फाइंड करतो मॅट्रिक्सचा तो नेहमी युनिक असतो, हे प्रूव्ह करण्यासाठी एक थेरम आहे ते बघणार आहोत. त्यानंतर आपण मेथड्स ऑफ फाइंडिंग इन्व्हर्स, म्हणजे ज्याच्यामध्ये एखादा मॅट्रिक्स असेल स्क्वेअर मॅट्रिक्स 2x2 मॅट्रिक्स और 3x3 मॅट्रिक्स, ज्याचा इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी आपण ज्या पद्धती वापरतो त्या बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. इन द प्रीवियस व्हिडिओ वी लर्न अबाउट द एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन बाय रो ट्रान्सफॉर्मेशन और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. मागील व्हिडिओमध्ये आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनच्या दोन मेथड्स बघितल्या होत्या की ज्यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन करू शकता किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करू शकता. त्याचा उपयोग करून आपण इन्व्हर्स फाइंड करू शकतो. आणि त्याच्यानंतर जी नवीन मेथड आहे बाय ॲडजॉइंट मेथड, ज्यामध्ये ॲडजॉइंट फाइंड करणे हे तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये शिकलेला आहात. तेच आपण पुन्हा रिपीट करणार आहोत आणि त्याचा यूज करून आपण इन्व्हर्स फाइंड करणार आहोत. तर आपण प्रथम बघूया डेफिनेशन फॉर द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. लेट्स वी लर्न अबाउट द डेफिनेशन ऑफ इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. आपण आता बघूया की डेफिनेशन काय त्याची. If A is a square matrix of order n and there exists another square matrix B of the same order such that AB is equal to B is equal to I, where R is the identity matrix of order m, then B is called inverse of a matrix A and it is denoted by A inverse. Here you can see the definition complete. Now we break this definition and see this step by step. आपण आता ही डेफिनेशन ब्रेक करूया आणि स्टेप बाय स्टेप बघूया. तर पहिलं दिलेलं आहे की इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, म्हणजे पहिली कंडिशन त्यांनी काय सांगितली आहे, जो तुम्ही मॅट्रिक्स घेणार आहात त्याचा मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा आहे, तो मॅट्रिक्स हा कसला असला पाहिजे, हा स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. तर आपण बघूया की स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय. एक आपण मॅट्रिक्स कन्सिडर केला 2 3 4 5. आता या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स किती आहे, तर इथे नंबर 1 आणि नंबर 2 अशा दोन रोज आहेत आणि व्हर्टिकली बघितलं तर 2 आणि 4 मिळून एक कॉलम आणि 3 आणि 5 मिळून हा दुसरा कॉलम, असे दोन कॉलम्स आहेत. म्हणजे या केसमध्ये नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. अशा मॅट्रिक्सला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणतो. हा मॅट्रिक्स आहे आपला 2x2 मॅट्रिक्स. तर आपल्याला अशाच मॅट्रिक्सचा आपण इन्व्हर्स काढू शकतो. तर या केसमध्ये आपण दुसरा एक मॅट्रिक्सचं एक्झाम्पल बघूया. 3 2 5 1 -1 0 2 5 3. हा मॅट्रिक्स तुमचा 3x3 मॅट्रिक्स आहे. आणि या 3x3 मॅट्रिक्स मध्ये काय केलेलं आहे, हा पण तुमचा कुठला मॅट्रिक्स आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स. तर अशाच मॅट्रिक्सचा आपण काय करू शकतो, इन्व्हर्स काढू शकतो. आता एक दुसरं एक एक्झाम्पल बघू आपण. 1 2 3. या केसमध्ये तुमच्याकडे 3 रोज आहेत आणि 1 कॉलम्स आहेत. हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का, तर नाही का, कारण की याच्यामध्ये नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. याच्यामध्ये 3 रोज आहेत आणि एकच कॉलम आहे. हा नंबर 1 रो, नंबर 2 रो आणि नंबर 3 रो, आणि हा फक्त एकच कॉलम, म्हणून याच्यामध्ये नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. आणखी एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 1 2 5 3 -1 2. तर या केसमध्ये आपल्याकडे 2 रोज आहेत, 3 कॉलम्स आहेत. या केसमध्ये पण आपल्याला मॅट्रिक्स फाइंड करता येणार नाहीये, कारण की हा स्क्वेअर मॅट्रिक्स नाही. आय होप तुम्हाला आयडिया क्लिअर झाली असेल की स्क्वेअर ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय. इन्व्हर्स म्हणजे काय, तर बेसिक आहे, जर आपण एखादा नंबर घेतला 8 आणि त्याला रेसिप्रोकल आपल्याला माहिती, त्याचा रेसिप्रोकल काय असतो 1/8. हा एकमेकांचे काय असतात, तुमचे रेसिप्रोकल असतात.
तर आणि जर आहे दोघांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन घेतलं 8 × 1/8 इज इक्वल टू काय होतं 8 8 कॅन्सल होऊन तुम्हाला आन्सर मिळतं 1. सेम प्रकारचा फॉर्मॅट हा मॅट्रिसेस मध्ये आहे. मॅट्रिसेस मध्ये काय सांगितलं जातं की ए चा इन्व्हर्स दिलेला जातो ए इन्व्हर्स. हे एकमेकांचे इन्व्हर्स असतात आणि ए इंटू ए इन्व्हर्स तर तुम्हाला काय मिळणार आहे आय हा म्हणजे तुमचा काय आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. मला तुम्ही या ठिकाणी असं म्हणू शकता की ए मल्टिप्लाइड बाय 1/a इन्व्हर्स असं का नाही घेतलं तर कारण की आपण मॅट्रिक्सला मॅट्रिक्सने डिवाइड करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला a × a इन्व्हर्स आपल्याला आय ही अशी कंडिशन कन्सिडर करायची आहे. नाउ लेट्स कन्सिडर a इज इक्वल टू लेट्स कन्सिडर a इज इक्वल टू आपण एक मॅट्रिक्स घेतला a b c d. एखादा मॅट्रिक्स आपण घेतला हा मॅट्रिक्स कसला आपला स्क्वेअर मॅट्रिक्स आणि 2/2. तर तिथे आपल्याला एक दुसरा एक मॅट्रिक्स बी असा मिळतो तर आपण एक नाव देऊया w x y z हा पण तुमचा मॅट्रिक्स 2/2. तर डेफिनेशन काय सांगते की a × b और b × a इज इक्वल टू आय. याचा अर्थ काय डेफिनेशनचा मी सांगितलेलं आहे a × b और b × a इज इक्वल टू आय. हेच म्हणजे काय हे दोन मॅट्रिक्स जर आपण मल्टिप्लिकेशन केलं a b c d w x y z किंवा b × a w x y z अगोदर आपण दुसरा मॅट्रिक्स घेतला b आणि पहिला मॅट्रिक्स आपला आहे a b c. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं किंवा या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. या ठिकाणी पाहू शकते की सगळ्यांच्या ज्या ऑर्डर आहेत त्या सगळ्या 2/2 आहेत सेम ऑर्डर्स आहेत. तर पहिली कंडिशन तुम्ही लक्षात ठेवली की ती स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे म्हणजे त्यांचे ऑर्डर सेम असले पाहिजे. आणि जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो a × b किंवा b × a त्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करून जे आन्सर मिळणार आहे ते असणार तुमचं आयडेंटिटी मॅट्रिक्स. तेव्हाच आपण b या मॅट्रिक्सला आपण a या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स म्हणतो म्हणजेच आणि तो b इन्व्हर्सला आपण अशा प्रकारे a इन्व्हर्सने आपण डिनोट करतो. I hope you understand the definition of inverse of a matrix. Let's be focused on the note. आता आपण काही महत्त्वाच्या नोट आहेत मॅट्रिक्सच्या इन्व्हर्स बद्दल त्या बघूया. पहिली नोट आहे एव्हरी स्क्वेअर मॅट्रिक्स हॅज इन्व्हर्स इफ अँड ओन्ली इफ डिटर्मिनंट ऑफ a इज नॉट इक्वल टू 0. याचा अर्थ काय की ज्या मॅट्रिक्सचा ज्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा आपण इन्व्हर्स काढणार आहोत त्याचा डिटर्मिनंट हा नॉट इक्वल टू 0 म्हणजे तो डिटर्मिनंट जो आपण काढतो तो डिटर्मिनंट 0 असला नाही पाहिजे तरच आपल्याला त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करता येईल. दुसरी नोट दिलेली आहे की अ मॅट्रिक्स इज सेड टू बी द इन्व्हर्टिबल इफ इट्स इन्व्हर्स एक्झिस्ट. म्हणजे ज्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो तशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार आहे त्या मॅट्रिक्सला आपण इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स असं म्हणणार आहोत. whether the following matrices are invertible or not. म्हणजे खाली आपल्याला जे मॅट्रिक्स दिलेले आहेत त्यांचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो की नाही ते आपल्याला चेक करायचं. तर आता हे चेक करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करावा लागेल का तर नाही. तर या ठिकाणी आपल्याला फक्त चेक काय करायचं की त्याचा डिटर्मिनंट हा नॉट इक्वल टू 0 येतोय की नाही हे फक्त आपल्याला चेक करायचं. जर तो इक्वल टू 0 आला तर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होणार नाही आणि जर नॉट इक्वल टू 0 आला तर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. तर आपण पहिले एक्झाम्पल बघूया. पहिले एक्झाम्पल आपण कन्सिडर करू लेट a इज इक्वल टू 1 0 0 1. तर आपल्याला चेक काय करायचं की ह्या मॅट्रिक्सचा आपल्याला डिटर्मिनंट काढायचा. तर आता मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट आपल्याकडे काय असणार आहे a इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ a इज इक्वल टू 1 0 0 आणि 1. डिटर्मिनंटचे साइन व्हर्टिकल दोन लाईन्स असतात आणि मॅट्रिक्सच्या साइनमध्ये तुम्हाला हा बॉक्स मॅट्रिक्स असा दिलेला असतो. बॉक्स ब्रॅकेट दिलेला असतो. याच्यामधला फरक समजून घ्या. आता डिटर्मिनंट ऑफ a हा काढायचा आहे. डिटर्मिनंट ऑफ a 2/2 च्या मॅट्रिक्ससाठी आपण काय करतो ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो 1 × 1 आलेलं आहे 1. त्याच्यामधून सबट्रॅक्ट करतो आपण 0 × 0 पाहिलेलं 0. मग याचा आन्सर आलेला आहे 1 which is not equal to 0. That means matrix A is a invertible matrix. Therefore 1 0 0 1 is invertible
मॅट्रिक्स. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला की cos थीटा sin थीटा मायनस sin थीटा आणि cos थीटा याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वापरलेले आहेत. ट्रिग्नोमेट्रिक तर आपण सेमच प्रोसिजर वापरूया ह्याच्यामध्ये. याला आपण नाव देऊया डिटर्मिनंट ऑफ a इज इक्वल टू आपण लिहूया cos थीटा sin थीटा मायनस sin थीटा आणि cos थीटा. मग डिटर्मिनंट काढायची सेम प्रोसिजर आपण इथे अप्लाय करणार आहे. cos थीटा इनटू cos थीटा झालेले आहे cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे. दोघांचं पण मल्टिप्लिकेशन झालं मायनस sin स्क्वेअर थीटा. हे मायनस मायनस दोन्ही प्लस झाले cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा. मग cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा यासाठी आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे. त्याचं आन्सर येतं 1. अगेन इट इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे तुम्हाला कुठला तरी एक नंबर मिळतोय अदर दॅन 0 तेव्हाच आपण त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करू शकतो. दॅट इज द गिवन मॅट्रिक्स इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. हा जो तुमचा मॅट्रिक्स दिलेला आहे cos थीटा मायनस sin थीटा मायनस sin थीटा आणि cos थीटा हा इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स आहे कारण की त्याचा डिटर्मिनंट हा 0 आलेला नाही. सी ऑफ द लास्ट एक्झाम्पल लेट a is equal determinant of a is equal to आपण कन्सिडर करू 2 3 10 and 15. तर याचा डिटर्मिनंट काय आहे आपल्याकडे बघा 15 into 2 झालेला आहे 30 minus 10 into 3 झालेला आहे 30 which is equal to 0. Now in this case you can see in this example डिटर्मिनंट आपल्याला किती आलेला आहे 0 आलेला आहे. मग याचा अर्थ काय होतो की आपल्याला दिलेल्या नोटनुसार या मॅट्रिक्सचा आपल्याला इन्व्हर्स काढता येणार नाही. देयरफॉर हा गिवन मॅट्रिक्स A जो आहे तुमचा तो इन्व्हर्टिबल नाही. म्हणजे देयरफॉर 2 3 10 15 इज नॉट अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. I hope you understand how to check whether the following matrix is invertible or not. अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की मॅट्रिक्स हा इन्व्हर्टिबल आहे की नाही, त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो का नाही. इन्व्हर्टिबल म्हणजेच की त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो का नाही हे चेक करण्यासाठी प्रोसिजर वापरली जाते. त्याचा डिटर्मिनंट फाइंड केला जातो आणि तो 0 आहे की नाही हे चेक केला जातो. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट समजलेला आहे. आता आपण एक पुढचं एक्झाम्पल बघूया की ज्याच्यामध्ये 3/3 एक आपण मोठा मॅट्रिक्स घेऊ आणि त्याचा डिटर्मिनंट चेक करूया. आता आपण एक 3/3 मॅट्रिक्सचा एक्झाम्पल बघूया. A इज इक्वल टू हे मॅट्रिक्स 3/3 एक मॅट्रिक्स दिलेला आहे. त्याचा इन्व्हर्स फाइंड होतो का नाही म्हणजे इन्व्हर्टिबल आहे का नाही चेक करण्यासाठी आपण सेम प्रोसिजर वापरणार. डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू आपण 3 1 1 4 1 4 3 0 5. तर याचा डिटर्मिनंट आपण कसा फाइंड करतो 3 ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये या दोघांचा आपण मल्टिप्लिकेशन करतो आणि सबट्रॅक्ट करतो. 5 into 1 5 minus 4 into 0 is 0 मायनस नेक्स्ट एलिमेंट घेतला आपण 4. मग हा कॉलम आणि ही रो आपण डिलीट करून नेक्स्ट काय करणार आहे आपण 5 into 1 is 5 आणि 1 into 0 is 0 minus 0. नेक्स्ट आपण काय करणार आहे लास्टचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये पण 3 कन्सिडर केलं प्लस करणार आहे आपण या ठिकाणी प्लस 3 into ब्रॅकेट या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 into 1 is 4 मायनस 1 into 1 is 1. आणि हे आपण आता सिम्प्लिफाय करून घेऊया. 3 into 5 minus 0 is again 5 म्हणजे 5 into 3 15 मायनस 5 minus 0 again 5 4 into 5 झाले तुमचे 20 आणि 4 minus 1 is 3 3 into 3 तुमचे काय झालेले आहे 9. मग तुमचा आन्सर काय आला आहे इथे 15 minus 20 plus 9. या केसमध्ये 15 minus 20 plus 9 म्हणजे आन्सर काय आला तुमच्याकडे हे सिम्प्लिफाय करू -5 plus 9 which is equal to -5 plus 9 is equal to 4 which is again not equal to 0. but therefore हा तुमचा A मॅट्रिक्स आहे कसा असला पाहिजे तुमचा इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स because its determinant is not equal to 0. therefore A is a invertible matrix. Therefore, the given A is a invertible matrix.